तुम्हाला आठवतंय पोलिसनी आपली गाडी थांबवली की आपण घाबरून थांबायचो की बाबा नो रिस्क, तेव्हा कुठलाही कॅमेरा नव्हता तरी धाक होता की नाही त्या वर्दीचा, आपण सगळे लहानाचे मोठे होत होते. आता कोण आहे जाऊन सगळं पोलीसची कॉलर धरतात, हिंमतच कशी होते, धाकच भीतीच राहिली नाही का लोकांना. एवढा कॅमेरा आहे, हा मोबाईलचा कॅमेरा असतो तरी या वर्दीची का कशाची भीती नाही राहिली या देशामध्ये. ही चिंताजनक नाही आहे. मी हे सरकार आल्यावर 15 दिवस 1 महिन्यात क्राईमचा डेटा वाढल्यावर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बीडची घटना झाली आहे, त्याची परभणीची घटना झाली आहे, एवढी अस्वस्थता देशात, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, कधीतरी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सगळे एकत्र ॲटलिस्ट हे जे अस्वस्थता आहे ती शांत करण्याची गरज आहे. मला सांगा, दावोसला गेले, जर अशा रोज इन्व्हेस्टमेंटच्या इथे खून आणि हे एक्स्टॉर्शन सुरू झालं, इन्व्हेस्टमेंटला चांगलं आहे काय वातावरण मला सांग. दुसऱ्या कुठल्या राज्यातून ऐकू येतं का असं एक्स्टॉर्शन? महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं असेल की एक्स्टॉर्शन, इट इज जस्ट शॉकिंग. का आपण हे सगळं सहन केलं आणि ह्याच्यावर का नाही ॲक्शन झाली?